नमस्कार, माझा इंडिया न्यूज. अजित दादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. एका मोठ्या नेत्याचा तर्क वितर्क, अपघाताचा तपास. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना आता एका नेत्यानेच नवी शंका उपस्थित केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना आता खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील नवीन शंका उपस्थित केली. विमानात बॉम्ब होता का तपासलं पाहिजे असं सोनवणे यांनी म्हटलंय. दमानी यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. विमानात 6 लोक होते तर 5 बॉड्या सापडल्याच कशा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवार घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं पाहिजे अशी मागणी देखील यांनी केली आहे. बजरंग सोनवणे पत्रकार परिषदेत म्हणाले की मला घडवण्यामागे अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे. 1999 पासून अजितदादांचा आणि माझा संबंध आला. अजितदादा माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे, देश दुःखात आहे. आज सर्व नियतीचा खेळ आहे. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत असं देखील बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतात. या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल. बीड जिल्ह्यात असं हे सर्वात मोठं स्मारक उभारणार आहोत. एका वर्षात स्मारक बांधून तिथल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार असं देखील बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतात. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव असल्याचे त्यांनी देखील बोलून दाखवलं. बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत भाष्य करणार नाही, कारण आज ती वेळ नाही. दादा मला हेलिकॉप्टर मध्ये काय बोलले होते मी आज सांगणार नाही, पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये असं आम्ही काम करणार आहोत. आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. 10 दिवस दुखवटा असल्याने मी माध्यमांशी बोललो नाही. दादांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही हे सांगता येत नाही असंही बजरंग बाप्पा म्हणतात. राष्ट्रवादी एकीकरणाच्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. बीडहून संभाजीनगर आणि तिथून आम्ही सोबत प्लेनने पुण्याला गेलो होतो. ज्या माणसावर आम्ही परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम केले तो आता निघून गेला. मी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत बोलणार नाही. पवार साहेब प्रमुख होते, आहेत आणि राहतीलही असं देखील बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले. विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की अजितदादांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात 6 लोक होते, मग बॉडी 5 कशा सापडल्या. ज्या प्रकारे अपघात झाला त्या विमानात बॉम्ब होता का हे पाहिले पाहिजे. अंजली दमानी यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले, वर विमान ब्लास्ट का झाले असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. नेमका विमानामध्ये बॉम्ब होता का हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. खरं तर एखाद्या राजकीय पुढाऱ्यांनीच एवढं मोठं तर्क वितर्क लढवल्यामुळे नेमकं या प्रकरणावरती आता नेमकं कशा प्रकारे या प्रकरणाची माहिती मिळतीये आणि हे खरोखरच या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजेतच असं बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतात. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा इंडिया न्यूज साठी भीमराव बरकडे, पुणे.